प्रियांनो, पती पत्नीच्या भांडणांमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त होत असतं. जेव्हा पती त्याच्याच गोष्टीवर अडून राहतो, पत्नी आपली अडून बसते आणि दोघे मिळून एकमेकांशी भांडत असतात, लढत असतात, तेव्हा त्या दोघांपैकी कोणीही जिंकू शकतं किंवा हरू शकतं. परंतु अशा चढाओढीमुळे, अशा संघर्षांमुळे मुलांच्या बहुमूल्य आयुष्याचा नाश होत चाललेला आहे. याकडे लक्ष न देणं खरोखर ही पॅरेंट्समधील असणारी एक, काय बोलायचं सांगा, कमजोरी आहे. प्रियांनो, मुलांना आपल्या आई वडिलांकडून प्रेम, स्नेह आणि आपुलकीसह व प्रार्थनेमध्ये त्यांचं पालनपोषण झालं पाहिजे. देवाच्या भयभक्तीमध्ये त्यांना लहानचं मोठं केलं पाहिजे. परंतु असं न करता जर आई वडील मुलांच्या समोरच जर लढाया आणि भांडणं करतील, बॉक्सिंग करत बसतील, मग हे कुठपर्यंत योग्य असेल सांगा. बॉक्सिंग म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे? एकदा एका ख्रिस्ती लग्नामध्ये एक वडील आणि एक मुलगा गेला. तेव्हा नवरा आणि नवरी, वर आणि वधू, ते दोघे स्टेजवरती आले. तेव्हा तेथे असणाऱ्या पास्टरांनी वर आणि वधूचा दोघांचाही हात पकडून एकमेकांच्या हातामध्ये दिला. हे सर्व शांतपणे तो आलेला मुलगा पाहत होता. तेव्हा शेजारी बसलेल्या वडिलांना म्हणाला, डॅडी, कशामुळे पाळक साहेबांनी या वराचा आणि वधूचा हात एकमेकांच्या हातामध्ये अशा प्रकारे दिला आहे? आता ते तिकडे काय करत आहेत? असं त्याने त्यांना विचारलं. प्रियांनो, तुम्हाला माहित आहे ना, वराचा आणि वधूचा हात पास्टरमध्ये उभे राहून ते एकमेकांच्या हातात देतात. आता हा जो मुलगा होता, अगदी साध्या भोळ्या प्रकारे त्याने विचारलं, ह्या दोघांचा हात आता मिळवला ना, आता पुढे काय होणार आहे? तेव्हा अनुभवी असणारे त्याचे वडील बोलू लागले, मुला, तू कधी बॉक्सिंग पाहिलीस का? असं त्यांनी विचारलं. हो, पाहिली ना डॅडी. बरं, मग बॉक्सिंगमध्ये काय होतं सांग. या बाजूने एक बॉक्सर येतो, त्या बाजूचा एक बॉक्सर पुढे येतो आणि त्यांच्यामध्ये रेफरी असतो. मग तो रेफरी काय करत असतो? त्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात देतो. मग हातात दिल्यानंतर काय होत असतं मुला? मग अगदी भोळेपणाने मुलगा बोलला, बॉक्सिंगला सुरुवात होते डॅडी. मग आता जे येथे चाललेलं आहे ना, ते तेच आहे. आता त्या वराचा आणि वधूचा हात घेऊन त्या पास्टरांनी मिळवला ना, आता सुरू होणार आहे बॉक्सिंगला. काही काही नवीन नवीन लग्न झालं तरी लगेच बॉक्सिंगला सुरुवात करतात आणि काही लोक लग्नाला 10 वर्ष झाले तरीही बॉक्सिंग करत असतात. ज्युनियर बॉक्सर आणि त्यानंतर सिनियर्स बॉक्सर्स आणि नंतर 60 वर्षांचे होऊन गेले तरी देखील उड्या मारतात. तरीही ते पतीवर धावून जाणार, पत्नीवरती धावून जाणार. हे सर्व कोण आहे माहीत आहे? VRS बॉक्सर्स, रिटायर्ड बॉक्सर्स आहेत. परंतु एक सत्य ते विसरत आहेत. पती आणि पत्नी यांच्या वादांमुळे मुलांना ते बिघडवत आहेत. तुमच्या मुलांच्या मनात तुमच्या प्रती एक प्रतिमा तयार करत आहात. ते म्हणजे माझे वडील दुष्ट आहेत, माझी आई भांडखोर आहे. लहान वयामध्येच मुलांच्या मनामध्ये आई वडिलांच्या प्रती, त्यांच्या हृदयामध्ये एक प्रकारची छाप जर पडून गेली तर कृपया लक्षात घ्या, ते न मिटणाऱ्या डागाप्रमाणेच असेल. तुमचे मुलं 10 वर्षाचे, 20 वर्षाचे किंवा मग 40 वर्षांचे झाले जरी ते तेव्हा आपल्या आई वडिलांकडे पाहत असतील तरी देखील त्यांच्या मनामध्ये हे विचार कायमस्वरूपी असतील. कोणते माहितीये? या माणसाशी लग्न करून माझ्या आईला कधी सुख मिळालं नाही. हे विचार अशी छाप राहील. यांच्याशी लग्न करून माझ्या आईला कधी सुख मिळालं नाही. हिच्याशी लग्न करून माझ्या वडिलांना कधी सुख मिळालं नाही. नेहमी तिने त्यांना नरक दाखवला. नेहमी नरक दाखवायचं काम करायचे. पती असावा परंतु माझ्या वडिलांसारखा पती कधीच कोणी बनू नये. पत्नी असावी परंतु माझ्या आईसारखी पत्नी कधी असू नये. घराला पूर्णपणे त्यांनी नरक बनवलं. जर अशी प्रतिमा मुलांच्या मनामध्ये एखाद्या छापेप्रमाणे पडली आहे तर ऐका प्रियांनो, त्यांच्या मृत्यूपर्यंत तुम्ही आई वडील म्हणून तुमच्या प्रती जो त्यांचा अभिप्राय राहील तो कधी दूर करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या हाताला तपासून पहा, त्या हातावर तुम्हाला एका टीकेचं निशाण तिथे दिसेल. आहे की मिटून गेलं? आपण 50, 60, 70, 80 वर्षांचे झालो तरीही बालपणी जो टीका आपल्याला दिलेला होता, अगदी बालपणी दिला आहे. मरेपर्यंत देखील त्याची खून जात नाही. ती जी खून आहे ती दूर होतच नाही. ती खून कसली आहे? बालपणी दिलेल्या त्या टीकेमुळे पडलेली ती एक खून आहे. मरेपर्यंत देखील ती कधी दूर होत नाही. कृपया ऐका वडिलांनो, मातांनो, तुमच्या मुलांच्या हृदयात
न जाणारी खून तुम्ही कधीही लावू नका. माझी आई अतिशय भांडखोर आहे, माझे वडील अतिशय क्रूर आहे, अशी जी छाप आहे, जर ती मुलांच्या हृदयामध्ये पडली तर आई वडील या नात्याने ते तुमच्याशी प्रेमाने बोलतील, परंतु त्यांच्या हृदयामध्ये ती जी खून पडली आहे ना, ती दुसरं कोणीही दूर करू शकणार नाही. असू शकतं तुमच्याविषयीची अशी छाप कदाचित तुमच्या हृदयामध्ये पडून गेलेली असेल, तर पश्चाताप करा आणि हे 3 विषय तुम्ही कधीही विसरू नका. पुन्हा मी आठवण करून देत आहे, तुमच्या मुलांना प्रेमाने सांभाळायचं आहे. तुमच्या मुलांना प्रार्थनेमध्ये वाढवायचं आहे व तुमच्या मुलांना पवित्रतेमध्ये वाढवायचं आहे. तिन्ही लक्षात राहतील की विसरणार? तुम्हातील किती लोक पॅरेंट्स आहेत? हात दाखवा. किती लोक पालक आहेत? आमचे मुलं आहेत असं बोलणारे आपले हात दाखवा. पॅरेंट्स, जर तुमचे मुलं आहेत तर 3 विषय आहेत. त्या मुलांना कसं सांभाळायचं आहे? प्रेमामध्ये सांभाळायचं आहे, प्रार्थनेमध्ये वाढवायचं आहे, पवित्रतेमध्ये त्यांना वाढवायचं आहे. या 3 गोष्टी तुम्ही विसरू नका. जीवनाला फलद्रूप करणाऱ्या या 3 गोष्टी आहेत: प्रेम, प्रार्थना व पवित्रता. हे तिन्ही अतिशय गरजेचे आहेत. या तिन्ही गोष्टी मिळवून तुम्ही तुमच्या मुलांना त्यांना सांभाळण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करा. ते फलद्रूप होत जातील व फलद्रूप असं जीवन ते जगतील, हे विसरू नका. एकदा एका बहिणीला तिची चूक समजली. कसं? कल्वरी टेम्पलला आल्यावर पत्नी म्हणून तिला तिची जबाबदारी समजली व त्याद्वारे तिचा पती सुधारला. त्यांनी आपलं कुटुंब तयार केलं. आज कुटुंबांना घडवणारा परमेश्वर आहे. कोणी कितीही बिघडलेले असतील, कितीही दूर गेलेले असतील, त्यांच्या कुटुंबांना अद्भुत मूल्यांनी भरून टाकणारा देव आहे. अशा प्रकारे त्या कुटुंबाने टेम्पलमध्ये येऊन साक्ष दिली. आज आपल्यात कोणी आहे का जे वेगळे झालेले कुटुंब आहेत, जे एकमेकांपासून दूर राहत आहेत? तुटून गेलेले असे कुटुंब कोणी आहे का? तर मग तुम्ही देवाला एक संधी देऊन पहा. सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या चुका केल्या त्या कबूल करा व पश्चाताप करा व त्यानंतर तुम्ही देवाला एक संधी द्या. शांतीला व सलोख्याला जागा द्या. तेव्हा निश्चित परमेश्वर त्याची कृपा तुम्हाला देईल. एकेकाळी या बहिणीने बायबल फाडलं होतं, परंतु आज तीच बहीण बायबलचा परमेश्वरच त्याने माझ्या जीवनाला बदललेला आहे अशी ती साक्ष देत आहे. किती महान परमेश्वर आहे प्रियानो, आपला प्रिय प्रभू येशू ख्रिस्त. अगदी मेहनतीने 2 ठिकाणी काम करून तिच्या जीवनाला ज्याने आकार दिला, त्या ख्रिस्ताचं शुभवर्तमान ती लाखो लोकांपर्यंत पोहोचवत आहे. हातपाय व्यवस्थित चालत नाही तरी देखील ती मेहनतीने काम करत आहे व जी कमाई करते त्यातून प्रत्येक महिन्याला काही अर्पण ती बाजूला काढून ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता ती अर्पण करत आहे. हे लोक गरीब आहेत, परंतु तरीही कल्वरी आवाजच्या कार्यक्रमासाठी मदत करत आहेत. मग आपण जे देवाकडून आशीर्वादित झालेलो आहोत, आपण शांत कसे बसणार? आज जो संदेश मी तुम्हाला देणार आहे तो तुम्हासाठी आशीर्वादित होईल अशी माझी आशा आहे. प्रियांनो, तुम्हाला आठवतं का? योसेफाला वडिलांनी बोलावून म्हटलं, बाळा, तुझ्या भावाचं क्षेम कुशल विचारण्यासाठी तुला तिकडे जायचं आहे. असं त्याला सांगून त्या दिवशी ज्याने आपल्या मुलावर अतिशय प्रेम केलं, त्या योसेफाला बिघडत चाललेल्या आपल्या मुलांकरिता याकोबाने त्याला तिकडे पाठवलं. हा संदेश आठवतो ना? बिघडत असलेल्या आपल्या मुलांचं भलं विचारण्यासाठी जो नीतिमान होता, ज्याच्यावर त्याचं खूप प्रेम होतं, त्या योसेफाला तू जा असं म्हणून त्याला पाठवलं. योसेफाला ठाऊक होतं की त्याचे भाऊ त्याचा द्वेष करत आहेत, हेवा करत आहेत, मत्सर करत आहेत. जर त्याच्या भावांचं क्षेम कुशल विचारण्यासाठी जर तो त्यांच्याकडे गेला तर त्याच्या प्राणाला हानी होऊ शकते, हे त्याला माहीत होतं. तरी देखील योसेफ का गेला माहीत आहे, कारण आपल्या वडिलांच्या आज्ञेमध्ये राहण्याचा स्वभाव त्याच्यात होता. प्रियांनो, 2000 वर्षांपूर्वी अगदी हेच घडलं. काय घडलं? जेव्हा मनुष्य नाश पावत होता, देवाने निर्माण केलेला मानव नाश पावत होता, तेव्हा नाश पावणाऱ्या मानवाच्या तारणासाठी, त्याच्या रक्षणासाठी देवाने ज्याच्यावर प्रीती केली, खूप जास्त प्रीती केली, त्या आपल्या एकुलत्या एक पुत्राला, त्या प्रभू येशूला म्हटलं, जा आणि नाश पावत असणाऱ्या माझ्या लोकांना तू वाचव, त्यांना तू संरक्षण आणि शांती प्रदान करून दे. हे सांगून येशूला या जगात पाठवलं. येशू ख्रिस्ताला हे चांगलं माहीत होतं.
जर तो या जगामध्ये आला तर वधस्तंभाच्या मरणापासून तो वाचू शकणार नाही, बहिष्कारांपासून वाचू शकणार नाही. त्याला वधस्तंभावर खिळतील, त्याला घायाळ करण्यात येईल, वधस्तंभावर टांगण्यात येईल, त्याचं रक्त वाहविण्यात येईल व त्याला कबरेमध्ये टाकण्यात येईल. सर्व येशूला ठाऊक होतं की त्याला मारून टाकण्यात येईल. येशूला माहीत असूनही तरी देखील तो का आला माहीत आहे. येशूने आपल्या पित्यावर खूप जास्त प्रेम केलं. तो आपल्या पित्याच्या इच्छेच्या अधीन राहिला. योसेफ आपल्या वडिलांना सोडून आपल्या भावांचं क्षेम कुशल पाहण्यासाठी गेला. तिथे काय घटना घडली? योसेफाला विकून टाकण्यात आलं, गुलाम म्हणून त्याला विकण्यात आलं. येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या भूतलावरती उतरून आला. इथे काय घटना घडली? येशू ख्रिस्ताला विकण्यात आलं. यहुदा इस्करियोत याने चांदीच्या 30 शिक्क्यांमध्ये त्याला विकून टाकलं. आपल्या भावांचं क्षेम कुशल पाहण्यास योसेफ गेला तर त्यांनी त्याला विकून टाकलं. ते कोणी माहीत आहे? यहुदा नावाच्या त्याच्या भावाने योसेफाला विकून टाकलं. व इथे यहुदा नावाच्या शिष्याने येशू ख्रिस्ताला विकून टाकलं. तिकडे देखील यहुदा आणि इथे देखील यहुदा. तिकडे योसेफावर त्याच्या वडिलांचं खूप प्रेम होतं. इथे येशूवर देखील स्वर्गीय पित्याने खूप प्रीती केली. तिकडे योसेफाचा त्याच्याच भावांनी द्वेष केला आणि इकडे येशू ख्रिस्ताचा त्याच्या सख्या भावांनी द्वेष केला. त्यांनी त्याला पसंत केलं नाही. तिकडे यहुदाने योसेफाला विकले, इथे यहुदा इस्करियोतने येशूला विकलं. योसेफाला विकून टाकण्यात आलं, येशू ख्रिस्तालाही विकण्यात आलं. योसेफाचे सर्व वस्त्र रक्ताने माखून गेले. येशू ख्रिस्ताचे वस्त्र देखील रक्ताने माखल्या गेले. योसेफाचा मृत्यू झाला ही बातमी याकोबाकडे घेऊन आणण्यात आली. येशू ख्रिस्त मृत्यू पावला ही बातमी सर्व जगामध्ये पसरली. शुक्रवारच्या दिवशी येशू ख्रिस्त मरण पावला ही बातमी सर्व जगात पसरली. योसेफाच्या बाबतीमध्ये काय घडलं? याकोबाला बातमी समजली. काय म्हणून? की योसेफ मरण पावला. ही बातमी त्याला समजली. परंतु त्यानंतर पुढे काय झालं हा विषय मी पुढे तुम्हाला सांगू इच्छित आहे. योसेफामध्ये येशूचं दर्शक दिसत आहे. योसेफाच्या जीवनामध्ये ज्या घटना घडून गेल्या जवळपास तशाच घटना येशूच्या जीवनातही घडल्या. जुन्या करारामध्ये योसेफाचं जीवन हे येशूच्या जीवनाचा एक नमुना आहे. हे सत्य जाणून घेतलं तर किती बरं राहील. तुम्हाला समजून येईल अशी सविस्तरपणे जी घटना घडली होती ती गोष्टीच्या स्वरूपात मी सांगतो, ऐका. योसेफ हा आपल्या भावांचं क्षेमकुशल विचारण्यासाठी प्रवास करत जेव्हा गेला तेव्हा सर्व भावांनी योसेफाचा द्वेष करून त्याला गुलामाप्रमाणे मिस्री लोकांना त्यांनी विकून टाकलं. योसेफ त्याला वडिलांपासून दूर करण्यात आलं, वडिलांच्या प्रेमापासून दूर करण्यात आलं, वडिलांच्या घरापासून त्याला दूर करण्यात आलं. त्याचं जे होतं त्या सर्वांपासून तो दूर झाला आणि एकटाच साखळ दंडांनी बांधून टाकलेल्या परिस्थितीमध्ये त्याला मिसर देशात घेऊन जाण्यात आलं. तो प्रवास मोठ्या दुःखांनी भरलेला होता, तो कष्टांनी भरलेला होता, चिंतेंनी भरलेला होता, वेदनेने भरलेला होता. त्या प्रवासामध्ये एक एक पाऊल पुढे टाकत तो जेव्हा निघाला होता त्याला माहिती नव्हतं की भविष्यात काय होणार आहे. आपले वडील, आपलं घर, आपलं जे काही होतं त्यापासून त्याला दूर व्हावं लागलेलं होतं. आज आमच्यामध्ये असे कोणी आहेत का? माझ्या मम्मी डॅडींपासून मलाही दूर यावं लागलं आहे. मी ज्यांच्यावर अतिशय प्रेम करतो त्या माझ्या मुलांपासून मला दूर यावं लागलं आहे. परिस्थिती काहीही असेल, तुम्ही का त्यांना सोडून आलेले आहात हे जगाला ठाऊक नसेल, परंतु तुम्हाला माहीत आहे. का तुम्ही तुमच्या घरापासून दूर झाला, का तुम्ही तुमच्या पतीपासून, पत्नीपासून, आई वडिलांपासून, मुलांपासून दूर झाले ते तुम्हाला ठाऊक आहे. तुम्हाला कोणी दूर केलं हे तुम्हालाच माहीत आहे. आता एकटेपणा तुम्हाला सतावत असेल, सैतान तुम्हाला मोहामध्ये पाडू पाहत असेल. योसेफाच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी घडून गेल्या. त्याला गुलाम म्हणून विकून टाकण्यात आलं. भविष्यात काय होणार आहे त्याला काहीच माहीत नव्हतं. परंतु योसेफाने चिंता केली नाही, तो निराश झाला नाही, तो हताशही झाला नाही. कारण ठाऊक आहे, योसेफाला एक सत्य ठाऊक होतं. ते सत्य म्हणजे की परमेश्वर माझ्या बरोबर
आहे. ही गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका. नेहमी आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या बरोबर नसून जर सर्व जग तुमच्या बरोबर असेल तरीही तुम्हाला कोणता लाभ होणार नाही. परमेश्वर तुमच्या बरोबर न राहता जगातले सर्व लोक तुमच्या बरोबर असले तरी देखील तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही. अनेकदा आमची प्रकृती खराब होत असते, तेव्हा दवाखान्यात जावं लागतं. बँकेमध्ये भरपूर असा बॅलन्स असतो. तुमच्यावरती प्रेम करणारे तुमचे नातलग बरेचसे आहेत. हॉस्पिटलमध्ये येऊन तुमची भेट घेणारे, तुम्हाला सांत्वनपर शब्द देणारे, तुम्हाला धीर देणारे लोक बरेचसे असतील. परंतु तुम्ही जे दवाखान्यातील बेडवरती खिळलेले आहात, तुम्हाला काय पाहिजे असतं? सांगा, काय हवं असतं? तुमच्या बँकेमध्ये किती बॅलन्स आहे हे जाणायचं नसतं. तुम्हाला किती संपत्ती आहे ते पाहायचं नसतं. किती लोक येऊन तुम्हाला शांती देत आहेत किंवा धीर देत आहेत ते नको असतं. तुम्हाला केवळ एकच पाहिजे असतं. काय ते? आरोग्य पाहिजे असतं. बरं व्हायचं असतं. आरोग्य सुधारलं पाहिजे असतं. सर्व जग मिळूनही मरत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला बरं करू शकेल का? मनुष्याकडे असणारं सर्व ज्ञान एकत्रित करून मरण पावणाऱ्या माणसाला जिवंत करता येईल का? डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या पायावरती पडा आणि म्हणा, डॉक्टर साहेब, किती पैसे पाहिजे ते सांगा, परंतु त्याला तुम्ही वाचवा. एलिझाबेथ टेलर ती काय म्हणाली माहीत आहे? केवळ 1 तासासाठी माझं आयुष्य तुम्ही वाढवा. माझ्या संपत्तीचा अर्धा भाग मी तुम्हाला देते. त्या डॉक्टरांनी हात वर केले. आता आमच्या हातात काही नाही, तुमचं झालं. ती रडत काय म्हणाली माहीत आहे? कमीत कमी अर्धा तास माझं जीवन वाचवा. मी माझी सगळी संपत्ती तुम्हाला देते. हे शब्द बोलत असताना त्याच वेळी ती मरून गेली. अर्ध्या तासासाठी देखील कोणतेही डॉक्टर जीवन वाचवू शकले नाही. कृपा करून लक्ष द्या. जेव्हा तुमचं जीवन गंभीर अशा समस्यांमध्ये आणि अडचणींमध्ये अडकून गेलेलं असेल, तेव्हा या जगामध्ये कोणीही व्यक्ती तुम्हाला सोडू शकत नाही. आजारांमध्ये, रोगांमध्ये जेव्हा तुम्ही बिछाण्याशी खिळले जाता, तेव्हा कोणीही तुमच्या आरोग्याची खात्री देणार नाही. तुमच्या कुटुंबाचा जेव्हा नाश झाला, पती आणि पत्नीमधील असणारं नातं जेव्हा तुटून गेलं, तेव्हा कितीही मोठे सल्लागार असले तरीही त्या पती पत्नीचा मेल ते करू शकत नाहीत. ऐका, सर्व जग तुमच्या बरोबर असेल, परंतु सर्व जगाला निर्माण करणारा देव जर तुमच्या बरोबर नाहीये तर तुम्ही काही करू शकत नाही. तुमचा तापही दूर होऊ शकत नाही, डोकेदुखी दूर होणार नाही, पोटाचं दुखणंही जाणार नाही. परंतु सर्व जग जरी तुमच्या विरोधात असलं, परंतु या जगाला निर्माण करणारा परमेश्वर तो जर तुमच्या बरोबर असेल तर बस आहे. योसेफ आपल्या जीवनामध्ये हेच शिकला होता. त्याला कोणीही मित्र नव्हते. त्याच्याकडे बँक बॅलन्स नव्हता, धनसंपत्ती नव्हती, भविष्याच्या प्रती काही गॅरंटी नव्हती. परंतु तो धैर्याने जीवन जगला, आनंदात जीवन तो जगला. याचं कारण ठाऊक आहे? सृष्टीवरती राज्य करणारा देव जर माझ्या हृदयात आहे तर मी कशाला घाबरू? अशी अद्भुत आत्मिकता योसेफामध्ये होती. महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, त्या दिवशी योसेफाने केलेला जो प्रवास होता तो अतिशय ओझ्यांनी भरलेला, वेदनेने भरलेला व चिंतेने भरलेला असा तो प्रवास होता. परंतु देवा, त्याच्या प्रवासाला तू आशीर्वादांमध्ये बदललंस, आनंददायक असं बनवलं, आशीर्वादाचं कारण बनवलंस. देवा, तू विश्वासयोग्य देव आहेस. देवा, तू योसेफाला 15 वर्ष तपासलंस, त्याची पारख केलीस, त्याची परीक्षा घेतलीस. कितीही कष्ट आले तरी, कितीही नुकसान झालं तरी, दुःख आणि संकटे आले तरी देखील योसेफाने तुला कधीही सोडलं नाही, तुझ्यापासून दूर झाला नाही. अशीच आत्मिकता तू आम्हालाही दे, तसं धैर्य तू आम्हाला दे. देवा, असंच विश्वासयोग्य जीवन तू आम्हाला दे, अशाच धार्मिकतेने भरलेलं जीवन तू आम्हाला दे व त्याद्वारे अद्भुत असं भविष्य हे वचन ऐकत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवा तुझ्या कृपेने तू दे बापा. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागत आहोत बापा. आमेन.
तुमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.